छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आणि पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या कारचा चालक जावेद शेख याच्या नावे हैदराबादमधील सलारगंज नवाब यांची 8.5 एकर जमीन हिबानाम्याद्वारे बक्षीस देण्यात आल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता। यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। भुमरे पिता पुत्रांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले। मात्र त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आणखीन एक 1150 कोटी रुपयांची जमीन घशात घालण्याचा नवा डाव आणि घोटाळा समोर आणलाय। या संदर्भात त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सविस्तर पत्र लिहित या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणीही केली आहे। आता नेमका अंबादास दानवेंनी या पत्रामध्ये काय म्हटले, प्रकरण नेमकं काय आहे, सविस्तर पाहूयात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत एक मोठा दावा केला। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, समृद्धी महामार्गाच्या नावाखाली लुटालुटीचा महामार्ग आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सरकारी तिजोरीवरती दरोडा टाकण्याचा नवा प्रकार समोर आलाय। मी पुराव्यांसह या अद्भुत घोटाळ्याचे वाभाडे काढले आहेत। घोटाळ्याचा चमत्कार बघा। 1985 मध्ये जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे 1971 मध्ये 23 एकर जमीन बक्षीस म्हणून मिळते। हा निव्वळ भ्रष्टाचार नाही तर जादूचा प्रकार वाटतोय। 3 एकर जमिनीच्या बदल्यात 23 एकरचा मोबदला लाटण्याचं कारस्थान रचलं गेले। मृतांच्या आत्म्यालाही न सोडता त्यांच्या नावावरती कागदपत्रांची फेरफार सुरू असल्याचा आरोप दानवे यांनी केला। सर्वात धक्कादायक म्हणजे या महापापात सत्ताधारी पक्षाच्या एका बडा खासदाराच्या चालकाचा संशयही त्यांनी व्यक्त केला। आमचा सवाल हा चालक केवळ प्यादा आहे की त्यामागचे एखादा मोठा वजीर दडलाय। या प्रकरणाची तात्काळ सीआयडी चौकशी झाली पाहिजे आणि दरोडेखोरांना तुरुंगात टाकलं पाहिजे, असंही अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटलं। आता हे प्रकरण काय आहे ते समजून घेऊयात। विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना अंबादास दानवे यांनी समृद्धी महामार्गातील कथित जमिनीचा मोबदला चुकीच्या पद्धतीने देण्याचा होत असलेला प्रयत्न हाणून पाडण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सविस्तर पत्र लिहित या घोटाळ्याची माहिती दिली। श्रीमती लता सूर्यभान वाघमारे, राहणार जटवाडा, तालुका छत्रपती संभाजीनगर यांनी कार्यालयास दाखल केलेल्या अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे मयत पावण्या भिका वाघमारे, खापर पंजोबा, राहणार मौजे जटवाडा, जोगवाडा, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शेतजमीन गट नंबर 174 मध्ये 23 एकर 303 गुंठे यांचे नाव व हक्कात प्रतिनिधित्व मालक म्हणून हैदराबाद कुळ कायदा 1950 कलम 38 च्या आधारे जारी केलेल्या सरकारी एलनाच्या मुद्द्यावरती जावेद रसूल शेख यांना हैदराबाद संस्थामार्फत 1971 छत्रपती संभाजीनगर येथे हैदराबाद हिबानामा मार्फत 23 एकर कुळ कायद्याने शेतजमीन बहाल केली आहे। या जमिनीचे बाजार मूल्य आज रोजी 150 कोटी सरकारी दप्तरी नोंद झालेली आहे। या बाबतीत असे नमूद करण्यात येत आहे की जावेद रसूल शेख यांचा जन्म माझ्या माहितीनुसार 1985 चा आहे। यासाठी सोबतच आधार कार्डचा पुरावा जोडत आहे। हा इसम सत्तारूढ पक्षाच्या एका संसद सदस्याचा वाहन चालक आहे। तरी याचा जन्म 1985 मध्ये झाला असेल तर 1971 मध्ये हैदराबाद हिबानामा मार्फत 23 एकर कुळ कायद्याचे शेतजमीन बहाल झाली कशी, हा प्रश्न माझ्या मनात आहे। शासनाचे कोट्यावधी रुपये गैरमार्गाने खिशात घालण्याचा हा प्रकार होत असताना जावेद रसूल शेख यांच्या पाठीशी कोण आहे याची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी आणि संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंबादास दानवेंनी केली। सदर बाबतीमध्ये प्रचंड अनियमितता, शासनाने आजच्या बाजारभावाने सुमारे 1150 कोटी रुपये हडप करण्याचा हा प्रयत्न आहे। सदर प्रकरणाची संपूर्णपणे चौकशी करण्यात यावी। शासनात अशा पद्धतीने फसवणाऱ्या व संबंधित अधिकारी व हिबानामा करणारी व्यक्ती यांच्यावरती कठोर कारवाई करावी। तसेच संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी। याआधी सुद्धा संभाजीनगरच्या याच व्यक्तीने कार्ला कॉर्नर येथील जमिनीचा हिबानामा अशाच पद्धतीने केल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करूनही कोणतीही कारवाई केलेली नाही। याकडे मी आपले लक्ष वेधितो, असेही अंबादास दानवे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलंय। त्यामुळे आता अंबादास दानवेंच्या आरोपानंतर आणि त्याआधी इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपांनुसार आता संदीपान भुमरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या प्रकरणाची सीआयडी चौकशी होते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।